नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर गेल्या 1 ते 2 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत बख्तरपूर येथील रहिवासी विलास भाऊसाहेब फाटके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. फाटके यांनी दिलेल्या निवेदनानुसार मौजे भायगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या व शासनाच्या नावाखाली जमिनीवरून JCB, ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने विनापरवाना मुरुम उत्खनन करण्यात येत आहे. या उत्खननातून मोठ्या प्रमाणात मुरुमाची विक्री करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाविरोधात आवाज उठवल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या जीवितास धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून उत्खननासाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करावीत, तसेच शासनाच्या मालकीच्या जमिनीवरून बेकायदेशीर उत्खननाची भरपाई वसूल करण्यासाठी संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा टाकावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. नमस्कार, मी विलास फाटके, सामाजिक कार्यकर्ता, बख्तरपूर. आज उपोषणाला बसायचं कारण असं की मौजे भायगाव येथील ग्रामपंचायतच्या नावावर असलेला 7/12 उतारा महाराष्ट्र शासन त्या गेले 18 ते 20 एकर त्या जागेमध्ये, शासनाच्या जागेमध्ये गेले तिथला गावगुंड कानी रावसाहेब घाडगे हा गेले 1 ते 2 वर्षापासून तिथून मुरुम उपसत आहे. डंपर, JCB, ट्रॅक्टरच्या साहाय्याने खूप मोठा त्या ठिकाणी गांडूळ घातलेला आहे आणि वेळोवेळी तिथले तहसीलदार असेल आणि सर्कल असेल किंवा तलाठी असतील, आम्ही यांना वेळोवेळी सांगितलं होतं की साहेब या गावगुंडाला तुम्ही रोखलं पाहिजे. तर त्या गावगुंडांनी त्यांची तिथं अशी दहशत आहे की तिथं त्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी जेव्हा प्रशासनाला माहिती दिली तर प्रशासन त्या ठिकाणी हप्ते घेऊन, पैसे घेऊन या ठिकाणी लाचार झालेलं आहे. आणि एखाद्याने आपली तक्रार केली तर त्या गुंडाला पहिला निरोप जातो आणि तो गुंड त्या ठिकाणी तिथल्या माणसाला हाणमार करतो, त्या ठिकाणी गोळीबार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे बंदूक आहे आणि त्या बंदुकीच्या धाकाने गेले अनेक वर्ष त्यांनी काही कोटी रुपयाचा मुरुम तिथून उचललाय आणि विकलाय. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की या गावगुंडावर जोपर्यंत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत त्याचा JCB, डंपर, ट्रॅक्टर जप्त होत नाही आणि तिथल्या ज्या जागेचं 18 ते 20 एकर जागेमध्ये जे खोल 1-2 परसाचे खड्डे केलेत, ते खड्डे मोजून त्याच्या जमिनीवर, त्याच्या 7/12वर, त्याच्या प्रॉपर्टीवर बोजा चढत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण या ठिकाणून सोडणार नाही, अशी या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या शासनाच्या मी ज्या जागेसाठी उपोषण करतोय ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे आणि माझी जी लढाई आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून ही महाराष्ट्र शासनासाठी लढाई आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या या जागेसाठी हा गावगुंड तरी डोळे झाकपणा करतय आणि शासन त्याच्याकडं कारवाई करत नाही. ही लढाई माझी वैयक्तिक माझी नसून ही शासनासाठी माझी लढाई आहे आणि म्हणून या गावगुंडापासून माझ्या जीवितास, माझ्या कुटुंबास धोका आहे आणि म्हणून शासनाने माझ्या जीवाला काही झालं तर याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासनावर राहील.